कोणार्क सूर्यमंदिर. कोणार्क सूर्यमंदिर हे ओडिसा राज्यातील पुरी जिल्ह्यात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ वसलेले आहे. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते भारतीय स्थापत्यकलेचा, विज्ञानाचा आणि संस्कृतीचा जिवंत पुरावा आहे. हे भव्य मंदिर इसवी सन 1250च्या सुमारास गंग वंशातील पराक्रमी राजा नरसिंहदेव पहिला यांनी बांधले. सूर्यदेवाला समर्पित असलेले हे मंदिर सूर्याच्या तेजासारखेच तेजस्वी व भव्य आहे. या मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची रचना सूर्यदेवाच्या रथाच्या स्वरूपात करण्यात आली आहे. या रथाला 7 घोडे असून 12 जोड्या म्हणजेच 24 दगडी चाके आहेत. विशेष म्हणजे या चाकांच्या सहाय्याने त्या काळात वेळ मोजली जात होती. हे ऐकून आपण आजही आश्चर्यचकित होतो. या मंदिरावरील शिल्पकला पाहिली तर आपल्या पूर्वजांच्या कलेचे सामर्थ्य स्पष्टपणे दिसून येते. देवदेवता, नृत्य, संगीत, राजदरबार, सामान्य जनजीवन तसेच मानवी भावना या सर्व गोष्टी दगडात जिवंत केल्यासारख्या भासतात. ही शिल्पे केवळ सजावटीसाठी नसून त्या काळातील समाज जीवनाचे दर्शन घडवतात. परंतु दुर्दैवानं कालांतरानं या भव्य मंदिराचा ऱ्हास झाला. नैसर्गिक आपत्ती, समुद्रकिनाऱ्यावरील हवामान आणि काही परकीय आक्रमणांमुळे मंदिराचे मुख्य शिखर कोसळले. आज जरी हे मंदिर संपूर्ण स्वरूपात उभे नसले तरी त्याचे अवशेषही आपल्याला त्या वैभवाची साक्ष देतात. या अद्वितीय वास्तूचे महत्त्व ओळखून 1984 साली युनेस्कोनं कोणार्क सूर्यमंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. हे केवळ ओडिसासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. कोणार्क या शब्दाचा अर्थ आहे कोन. कोन म्हणजे दिशा आणि अर्क म्हणजे सूर्य. म्हणजेच ज्या ठिकाणी सूर्याचे तेज विशेष रूपानं प्रकट होते ते स्थान म्हणजे कोणार्क. कोणार्क सूर्यमंदिर हे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, कलात्मक सौंदर्य आणि सांस्कृतिक मूल्ये यांचे महत्त्व शिकवते.